नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुधीर यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती. अभिनेते सुधीर यांचे संपूर्ण नाव भगवानदास मूलचंद्र लुथेरिया होते. त्यांनी 1960च्या दशकापासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला सहाय्यक आणि चरित्र भूमिका साकारल्यानंतर त्यांनी खलनायकाच्या भूमिकामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. खोटे सिक्के, हरे रामा हरे कृष्णा, धर्मात्मा, ग्लॅमरर, जोशी आणि अमिताभ बच्चन यांच्या सत्ते पे सत्ता यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, संवादफेक आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मात्र त्यांच्या आयुष्यात एक असा अत्यंत वाईट दिवस आला आणि अचानक काळाने घाला घातला. कारण त्यांना अनेक दिवसापासून फुफ्फुसांचा गंभीर आजार होता. त्यामुळे वयाच्या 70व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज त्यांच्या निधनाला अनेक वर्षे झाली तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांच्या अभिनयाची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. अभिनेते सुधीर यांच्या आयुष्याचा आणखीन एक भावनिक पैलू म्हणजेच त्यांच्या वैयक्तिक जीवन. त्यांच्या पत्नी शीला राय यांचेही वयाच्या 44व्या वर्षी निधन झाले आहे. या दुःखद प्रसंगामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मित्रांनो, कलाकार शरीराने आपल्यात नसला तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांची कला आपल्या मनात कायम जिवंतच असते. तर मित्रांनो, आपल्या चॅनलकडून या लोकप्रिय जोडीला भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.